पुण्यामध्ये आलोय आणि पहिला प्लेस आपण बघणार आहोत शनिवार वाडा. तर इकडे आला शनिवार वाड्यामध्ये तिकीटसाठी. तर स्टार्टिंगलाच तुम्हाला स्कॅनर असेल ते. गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर आज भोरमधला आपला दुसरा दिवस आहे. आत्ता उठलं, नाश्ता पाणी करतोय आणि चाललोय पुण्याला सर्प उद्यान बघायला, जे आम्ही काही वर्षापूर्वी गेलो होतो लग्नाच्या आधी, जे पुणा फिरायला आलो होतो तेव्हा. आता नाश्ता वगैरे करतो आणि निघतोय. पण इकडे सकाळचे 10 वाजले तरी अजून थंडी आहे. पण छान वाटलं कारण मस्तानी वगैरे खाल्ली. चला, वहिनींनी सकाळच्या नाश्त्याला पोहे केलेत गरम गरम. बापरे, पाव खाऊ? काय काय खाऊ? कृषी काय आहे? मस्त असे रेडी झालोय. किरण आता हेल्मेटला कॅमेराचा कनेक्ट करतो आणि आता इथून निघतोय. अरे बाबू, गिंड गिंड ते तोंडावर घ्यायचं, पूर्ण झाकायचं आहे गाडीवर. तर बरोबर 1 तासाने आपण पुण्यामध्ये आलोय आणि पहिला प्लेस आपण बघणार आहोत शनिवार वाडा. काय माहिती, तिकडे विचारूया. तर समोर बघितलं तर आपला झेंडा मस्तपैकी फडकतोय आणि इकडे शनिवार वाडा आहे. तर इथला फीज वगैरे काय एंट्री फीज आहे माहीत नाही. डायरेक्ट इथे पार्किंगमध्ये गाडी लावली आहे आणि ते समोर आता एंट्री केली आहे. हा आपला पहिला शनिवार वाड्याचं गेट. चलो, तर इथे आपल्याला एक सबस्क्रायबर भेटलेत किरणचे, जे किरणचे फोटो काढतात. तर इकडे आला शनिवार वाड्यामध्ये तिकीटसाठी. तर स्टार्टिंगलाच तुम्हाला स्कॅनर असेल ते स्कॅन करून तुम्हाला तुमची डिटेल्स भरायची आहेत आणि पर पर्सन 20 रुपीज तिकीट आहे आणि इथून तुम्ही एंट्री करू शकता. तर आत्ताच आम्ही ते स्कॅन वगैरे केलं, डिटेल्स भरली आणि आतमध्ये चाललो आहे. आज गर्दी किती आहे. तर स्टार्टिंगला वाड्याच्या आतमध्ये एंट्री केलात ना, तर पूर्ण आपला हा मॅप आहे, त्यानुसार तुम्ही फिरू शकता. हे बघा, आजूबाजूला बघितलं तर भरपूर सारी आपली झाडं वाडं आहेत आणि प्लस वरती गेल्यावर समजेल ही अर्धरचना, म्हणजे इथेच असेल ते महल. महल तर तुटलेलं आहे पण त्याचे काही भाग आहेत जे आपल्याला दिसतील व्हिडिओमध्ये. इथे अलाउड नाहीये पाणी. चल, पाणी आणून देत नाहीत. हे बघा, काही अवशेष आहेत किल्ल्याचे, म्हणजे वाड्याचेच. स्टार्टिंगला चालत तर तुम्हाला पेशव्यांची पूर्ण वंशवेल दिसेल. काशीबाई, त्यांची पूर्ण फॅमिली, परत मस्तानीची पूर्ण फॅमिली आणि इकडे हे काय कोंडासारखं काहीतरी दिसतंय. म्हणजे आजूबाजूला बघाल ना तर पूर्ण अवशेष आहेत वाड्याचे. वाडा तर नाही पूर्ण एकदम सपाट झाला आहे. थोडंफार काही बांधकाम राहिलं असेल तर पहिल्याचं, पण एवढं राहिलं पण नाही. जिकडे तिकडे आपल्याला हे असंच दिसतंय बघा. थोडंफार किल्ल्याचे काही अवशेष आहेत. परत असे कुंडासारखं समोर बघितलं तर बरोबर बोलली मी, लांबूनच बघितलं होतं की इथं कुंड आहे पाण्याचं. हे बघा, आणि दिलेले पुष्करणी, म्हणजे भोजनाच्या जागेसमोर असणारी भव्य पुष्करणी. गाडीची जागा तुझ्याकडे दिली ना? हो, साईडला बघितलं तर हजारी कारंजे म्हणून आहे, जे करमणुकीसाठी त्यांनी बनवलं होतं. हे बघा, नाही नाही ते काहीच टाकायचं नाही, घाण नसते करायची बाळा. ये इकडे. हां ये. तर पुढे काय बघूया. तर हा बघितलं तर त्या काळीचं हौद आहे, जो पाणी जमा करून ठेवायचे. तर संपूर्ण वाडा फिरून झाल्यावर इकडून आहे नारायण दरवाजा. बघूया, बंद आहे वाटतं. आणि इथून पायऱ्या चढून आलात ना, पूर्ण तुम्हाला वाडा दिसतो लांब लचक, आणि इथून आपला नॉर्मल रस्ता आहे. चलो, बैठकीची खोली असेल त्यांची. आणि पूर्ण वाडा फिरून झालात ना की मधनं एक रस्ता आहे, तिथून इकडे वरती आला तर पूर्ण जुन्या पद्धतीचं काम दिसेल, म्हणजे जुना वाडा कसा होता. हे बघा, पूर्ण वाडा फिरून झाल्यानंतर ह्याच प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे काय आहेत ते नक्की कमी. काय काय ड्रेनेज लाईन. ड्रेनेज लाईन म्हटलं, हे काय आहे. तर पूर्ण वाडा पूर्ण अर्ध्या तासात फिरून झालो आणि आता नेक्स्ट प्लेस आहे सर्प उद्यान, तिकडे चाललो आहे. चला,
तर आता आपण आलो आहोत सर्प उद्यान बघायला आणि इकडे भूक लागली आहे. तर बाजूला स्टॉल आहेत, तिकडे आपण खाणार आहोत काहीतरी आणि मग सर्प उद्यान बघायला जाणार आहोत. किरणने आत्ताच गाडी पार्किंगला लावली आहे, काहीतरी खातो आणि मग आतमध्ये जातो. तर आलो आणि पावभाजीची ऑर्डर दिली आणि ऑर्डर पण लगेच आली. हां आली, थांब थांब थांब. तर आता आपण पोचलो आहोत राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि वनजीवन संशोधन केंद्र. तर किरण इथे उभा राहिला आहे तिकीटच्या लाईनमध्ये. तर समोरच तिकीटचे रेट दिले ते बघा. तर आतमध्ये एंट्री केली. कृषिकाने खाऊ घेतला होता, तो इथे अलाउड नाही आहे. पाण्याची बॉटल अलाउड नाही कारण का कचरा होईल म्हणून. त्यामुळे रिटर्न आता घेतलेलं तसंच आम्हाला टाकून द्यायला लागलं. तुला टाकते मी आता त्याच्यात, तू मस्ती करतेस ना म्हणून. अरे समोर दिसत आहेत ना तुला मंकी. स्टार्टिंगलाच माकडं बसलीत. हे बघ पिल्लू तिकडे. हे काय? अरे मंकीच आहेत ते. बावलाय की काय? काय करतोय तो? बावलाय काहीतरी. अरे नाही बावला नाही मंकी. बघ ना उवा काढतात एकमेकांच्या. तर आपले सबस्क्रायबर मिळालेत सगळे, म्हणजे पिकनिकला आले तिथे. कुठली शाळा? कल्पना चावला इंग्लिश मीडियम. सिंहगड रोड. चला हाय, नीट जा. हां सर बोलवतात तुमचे. तर इकडून सर्प हे चालू होतं बघा. स्टार्टिंगला जेव्हा आम्ही आलो होतो पहिलं इकडेच आलो होतो. आहेत ना. काय करावं याची माहिती दिलेली आहे. फक्त इथं सापांपासून कसं वाचावं त्याच्याबद्दल माहिती आहे की नाही. घेतली घेतली घेतली. झूम केलंस का? हो निकालो निकालो. तर या बाजूला आहे जाळीदार अजगर. बघू. बाप रे केवढा मोठा आहे तो बघ. अरे अरे आपके इधर आ रहे 15 मिनट की दूरी पे है इधर से. थांब. तर या बाजूला बघितलं तर आहे घोणस. विषारी साप. हा सगळ्यात विषारी आहे. सगळ्यात विषारी साप आहे आणि त्याची ही चामडी आहे त्याला कात म्हणतात. स्टोवेल. चलो. मगर है. मगर बघायला आलो इथे. मगर. बापरे इथे काय? मागच्या वेळेला इथे नव्हते आलो. इग्वाना आपल्याकडे होता ना हा बघा. तस्कर. बिनविषारी विषहीन. त्यांनी पण कात टाकली आहे बघ एवढी मोठी. चापडा. तर इकडे मगर आहे या साईडला. इथून दिसते. पानकासव. चलो. या साईडला काय घोरपड. कुठे? कुठे? हां काहीच करत नाही काय तो. तिथे पण होता. छोटा आहे तो, मोठा होता एकदम. तो इकडे बघितलेला बा आपण दापोलीला. तो शेपूट त्याचं. हां चलो. तर या सर्प उद्यानमध्ये कात्रजचं जे मैल पाणी म्हणजे गटाराचं पाणी किंवा कुठल्या कंपन्यांचं पाणी
सगळ्याचं इकडे शुद्धीकरण केलं जातं आहे बघा. अस्वल आज किती वर्षांनी प्रत्यक्षात बघितलंय. पुढे चाललंय काय माहित. याला एवढा समोर होता. हो फिरायला हरिण शिंग बघ कसली आहेत. आपलं ते एखाद दुसरा सांबार. चला मला सांगितलं तर आता आपण बघायला आलेलो आहेत पांढरा वाघा बघ. चालायचं तर रिटर्न तेवढं. इथे काळवीट आहेत. किती वेळ जातात प्रत्येक ठिकाणी. काळवीट आहे. तिकीट असते. कोल्हा बघा प्रत्यक्षात एवढं समोर बघितलंय. एलिफंट आलेत बाहेर. मग अशी लांबून दिसत होते. कृषिका पप्पा धावतोय तिला. जर तुम्ही या उद्यानाला भेट देणार असाल तर तिकडे मिनी बस आहे. ती हायर करा. 50 रुपये तिकीट आहे. पण हे खूप मोठं आहे. चालून चालून दमले अक्षरशः. कॅपॅसिटी संपली. सिंह दिसतोय तो बघा झाडीमध्ये. डायपर नाही लावला. आता आपण जो नॉर्मल वाघ असतो आपला तांबड्या पट्ट्यांचा तो बघायला आलोय. तिकडे वाघ बघ. दिसला. तर शेवटचा प्राणी राहिला तो पण बिबट्या. कंटाळलो आम्ही बघून. बापरे. तर दुपारी जे 2:30-2ला आतमध्ये गेलो. संध्याकाळचे 5:30 झालेत आणि बाहेर येतोय. खूप मोठं आहे फिरण्यासाठी. जर जाणार असेल तर गाडी हायर करा. त्यांच्याकडे असते आतमध्ये फिरवणारी. पाय एवढे दुखले. कृषिका पण रडायला लागली. दमलो. चला.